नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. भरताला चुकूनही राजपदाची इच्छा नाही. दुर्दैवाने तुझ्याच मनात दुर्बुद्धी आली आहे. हे सर्व माझ्या बापांचे फळ होय. त्यामुळे विधाता अवेळी प्रतिकूल झाला आहे. तू उद्ध्वस्त केलेली ही सुंदर अयोध्या पुन्हा व्यवस्थितपणे वसेल आणि समस्त गुणांची खाण असलेल्या श्रीरामाची सत्तासुद्धा प्रस्थापित होईल. सर्व भाऊ त्याची सेवा करतील आणि त्रैलोक्यात त्याची महत्ता वाढेल. फक्त तुझ्यावरील कलंक व माझा पश्चाताप मेल्यानेही नाहीसा होणार नाही. तो कशाही प्रकारे जाणार नाही. आता तुला बरे वाटेल ते कर. तोंड लपवून माझ्या डोळ्याआड बैस. मला तोंड दाखवू नकोस. मी हात जोडून सांगतो, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत आता आणखी काही बोलू नकोस. अगं अभागिनी, शेवटी तुला पश्चाताप करावा लागणार, कारण चमड्याची वादी बनवण्यासाठी तू गोहत्या करीत आहेस. राजे अनेक प्रकारे समजावून म्हणाले, तू हा सर्वनाश का करीत आहेस, आणि ते जमिनीवर कोसळले. परंतु कपट करण्यात चतुर कैकेयी काही बोलली नाही. जणू ती स्मशानात मौन बसून प्रेतमंत्र सिद्ध करीत होती. राजा राम राम असे घोकत होते व पंख कापलेल्या पक्षाप्रमाणे व्याकुळ झाले होते. त्यांना वाटत होते की सकाळ होऊ नये आणि कुणी जाऊन श्रीरामांना ही गोष्ट सांगू नये. हे रघुकुलाचे मूळ पुरुष सूर्यनारायणा, तुम्ही उद्या उठवू नका. अयोध्या व्याकुळ झालेली पाहून तुम्हाला फार दुःख होईल. राजांचे प्रेम आणि कैकेयीची निष्ठुरता ही दोन्ही विधात्याने दोन टोकाची निर्मिली होती. विलाप करता करता सकाळ झाली. राजद्वारात वीणा, बासरी आणि शंख यांचे आवाज येऊ लागले. भाट बिरुदावली म्हणू लागले आणि गवई गुणगान करू लागले. ते ऐकून राजांच्या हृदयात बाण रुतल्यासारखे वाटत होते. ज्याप्रमाणे पतीबरोबर सती व्हायला निघालेल्या स्त्रीला आभूषणे आवडत नाहीत, त्याप्रमाणे राजाला ही मंगलवाद्ये आवडत नव्हती. श्रीरामचंद्रांच्या दर्शनाची लालसा आणि उत्साह यामुळे त्या रात्री कुणाला झोप आली नाही. राजद्वारावर मंत्री व सेवकांची गर्दी झाली. सूर्य उगवलेला पाहून ते म्हणाले की असे काय कारण घडले की अयोध्यापती दशरथ अद्याप जागे झाले नाहीत. महाराज नेहमी रात्रीच्या शेवटच्या प्रहरी जागे होत असतात, परंतु आज आम्हाला आश्चर्य वाटते. हे सुमंत्रा, तुम्ही जाऊन राजांना जागे करा. त्यांची आज्ञा मिळताच आम्ही सर्व कामाला लागू. तेव्हा सुमंत्र राजमहालात गेले, परंतु महाल भयानक दिसू लागला. तेव्हा आत शिरताना त्यांना भय वाटू लागले. वाटत होते जणू कोणी भूत समोर असून ते धावत येऊन कापून खाईल, परंतु ते दिसत नव्हते. जणू विपत्ती व विषाद यांनी तिथे एकत्र मुक्काम ठोकला होता. विचारल्यावर कोणी बोलत नव्हते. सुमंत्र जेथे राजा व कैकेयी ही दोघे होती त्या महालात शिरले. जय जीव म्हणून त्यांनी मस्तक लवून अभिवादन केले व बसले. राजांची अवस्था पाहून ते गर्भघळीत झाले. त्यांना दिसले की महाराज काळजीने व्याकुळ झाले आहेत. त्यांचा चेहरा पडला आहे. एखादे कमळ मुळापासून उपटून कोमजलेल्या अवस्थेत पडलेले असावे, तसे राजे जमिनीवर पडले होते. तेव्हा अशुभपूर्ण आणि शुभाचा लवलेश नसलेल्या वाणीने कैकेयी म्हणाली, राजांना रात्रभर झोप आली नाही. कारण काय ते परमेश्वराला माहीत. यांनी राम राम असे म्हणत सकाळ झाल्याचे सूचित केले, परंतु याचे रहस्य महाराज काहीही सांगत नाहीत. तुम्ही त्वरित रामाला बोलावून आणा आणि मग खुशाली विचारा. राजांचा कल पाहून सुमंत्र निघाले. राणीने काही दुष्ट चाल खेळली आहे हे त्यांनी ओळखले. सुमंत्र काळजीने व्याकुळ झाले. वाटेत पाय धडपणे पडत नव्हते. ते विचार करू लागले की श्रीरामांना बोलावून राजे काय सांगतील. मन घट्ट करून ते राजद्वारी आले. त्यांना उदास झालेले पाहून लोक विचारू लागले. सर्व लोकांना समजावून सांगत सुमंत्र सूर्यकुलाचे तिलक श्रीरामचंद्र यांच्याकडे गेले. श्रीरामांनी सुमंत्रांना येताना पाहून पित्यासमान मानून त्यांना सन्मान दिला. श्रीरामांच्या मुखाकडे पाहत राजांची आज्ञा सांगून सुमंत्र रघुकुल दीपक श्रीरामचंद्रांना आपल्याबरोबर घेऊन निघाले. ते सुमंत्राबरोबर लवाजमाशिवाय जात असल्याचे पाहून जिकडे तिकडे लोक खिन्न होऊ लागले. रघुवंशमणी श्रीरामचंद्रांनी जाऊन पाहिले तर ज्याप्रमाणे सिंहिणीला पाहून एखादा म्हातारा हत्ती घाबरून पडला असावा, तसे महाराज वाईट अवस्थेत पडले होते. राजांचे ओठ सुकून गेले होते आणि संपूर्ण शरीर पोळून निघत होते. मन्याविना साप दुःखी व असहाय्य होतो तसे राजे दिसत होते. जवळच रागाने जळफळत
असलेल्या कैकेयीला त्यांनी पाहिले. जणू प्रत्यक्ष मृत्यूजवळ बसून राजांच्या अंतिम काळाचे क्षण मोजत होता. श्री रामचंद्रांचा स्वभाव अत्यंत कोमल व करुणामय होता. त्यांनी आपल्या जीवनात प्रथमतःच हे दुःख पाहिले. यापूर्वी कधी त्यांनी दुःख ऐकले सुद्धा नव्हते. तरीही प्रसंग पाहून मनात धीर धरून त्यांनी गोड शब्दात कैकेयी मातेस विचारले, हे माते, मला बाबांच्या दुःखाचे कारण सांग, म्हणजे ते दूर करण्याचा मला प्रयत्न करता येईल. कैकेयी म्हणाली, हे रामा, ऐक, राजांचे तुझ्यावर अत्यंत प्रेम आहे हेच मुख्य कारण आहे. यांनी मला 2 वर दिले होते. मला जे बरे वाटले ते मी मागितले. ते ऐकून राजा काळजीत पडले, कारण ते तुझा मोह सोडू शकत नाहीत. एकीकडे पुत्रप्रेम आणि दुसरीकडे प्रतिज्ञा. राजे याच धर्मसंकटात पडले आहेत. जर तुला शक्य असेल तर राजांची आज्ञा शिरोधार्य मानून यांच्या कठीण यातना दूर कर. आजच्यासाठी धन्यवाद.